झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा। काय अजून माझा पाठलाग सोडला नाहीस का तू? काय ग, तुझी तब्येत बरी नाहीये का? नाही असं काही नाही, थंडी वाजते जरा, थंडी आहे ना वातावरणात, बाकी काही नाही। हो म्हणजे वातावरण तसं प्लेझंट आहे, पण तुला डॉक्टरांकडे जायचंय का? अरे नाही, आज ऍक्च्युली काम खूप झालं, त्यामुळे जरा थोडा थकवा आला। आराम केला ना की बरं वाटेल। अरे वा, तू छत्री वापरतोयस अजून? हा वापरणारच ना, म्हणजे आणखीन एक नवीन छत्री घ्यायला पैसे कोणाकडे? हा पण म्हणजे तुझी आठवण म्हणून वापरतोय वगैरे असं काही समजू नको। नाही समजत। आय मिस ऑल दिस थिंग्स। हे हसणं खूप मिस करते। माझं समाधान एक क्षणभर तरी टिकू द्यायचंच ग, अशीच असते। आजी कशी आहे? छान आहे, एकदम मजेत आहे। तुझे बाबा कसे? छान आहे। आणि अनिल? एकदम मजेत आहे। आय एम सॉरी, पण तू इथे भेटशील मला हे माहित नव्हतं। इट्स ऑल राईट श्री। माझा खरं तर काही अधिकार नाहीये हे विचारायचा, पण तरी वाट बघतेस कोणाची? हो। अनिलची? नाही नाही, एका मैत्रिणीची वाट बघते। तुझ्या मनात तरी काय गणर आहे? का छळ मांडलास असा? आणि ती माझ्या नशिबात नसेलच तर पुन्हा पुन्हा का समोर येते माझ्या? तिचं सगळं ठरलंय, तिला सुखी ठेव, आनंदी ठेव, तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधीही लोपू देऊ नकोस। माझ्या वाटचं सगळं सुख आणि आनंद तिला दे। कधी येणारी शिवानी? हातपाय कापायला लागलेत, धडधडतंय। असं का होतंय? आज जरा जास्तच दगदग झाली म्हणून होतंय का? हेच असणार। मी पण जरा ना अतिरेकच केलाय काल रात्रीपासून कामाचा। पितळेची भांडी काय, 7-8 चादरी, इथे आज यायलाच नको होतं। अरे देवा, काय करू? काय ग, तू निघाली नाहीस अजून? अरे नाही, ती कुठे आलीच नाही अजून। तुझं दर्शन झालं का? हो। आता काय करणार? आता काय, घरी जाणार। निघू मी? नाही, निघतोच। ऑल द बेस्ट। कशासाठी? कशासाठी असं नाही रे, जनरली। तुलाही ऑल द बेस्ट। हॅलो, अरे काय रे, कुठे आहे ती? नाही आली अजून? काय अर्ध्या तासापूर्वी पण हेच सांगितलं होतंस रे तू। आणखी कोणी भेटलं म्हणजे? अरे हा, आता हा श्री भेटलाय। अरे श्री, गोखले गृह उद्योग मी बोलले होते ना। हा, मी शिवानीला फोन करू का रे? खूप वेळ झालाय रे। बरं,
हा हा ठीक आहे चल चल. काय झालं, काय करणार आहेस तू आता? नाही मला थांबावं लागणार. अगं पण किती वेळ तू एकटी वाट बघत बसणार आहेस? ते तुला उशीर होतोय ना, निघ. हे मला कुठे उशीर होतोय, मला आपलं घरीच जायचंय आता. जान्हवी, हे बाई, हे काय होतंय, काय होतंय? अगं तुझं अंग पण किती. जान्हवी काय होतंय तुला? मला गरगरतंय रे थोडस. तू बस, मी पाणी घेऊन येतो. दादा एक ग्लास पाणी द्या. थँक्यू. ठीक आहे, पाणी पाणी पी, पाणी पी, बरं वाटतं. सावकाश देख रे. जान्हवी तुझं अंग केवढं गरम लागतंय, केवढा ताप आहे तुला. हे बघ आपल्याला आत्ताच्या आत्ता डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. हे बघ. मला बस स्टॉप पर्यंत सोडतोस? नाही, या अशा अवस्थेत मी तुला एकटीला बस स्टॉप वरती सोडू शकत नाही. अरे माझ्या साईड डॉक्टर. जान्हवी प्लीज ऐक माझं. हे बघ माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहे तिथे, जवळच हॉस्पिटल आहे. आपण आधी त्यांच्याकडे जायचंय आणि मग मी स्वतः तुला घरी सोडेन. हा हॅलो, हा डॉक्टर. हो मी बरा आहे. बरं तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये आहात ना? हा माझ्या एका मैत्रिणीला बरं वाटत नाही, तिला घेऊन यायचं. हा मी एक अर्ध्या तासात पोहोचतो. या या बाय. अगं बाई, हे काय तुमचं बोलणं जावई बापू? जान्हवी की आता आमची मुलगी नाहीये, तुमचीच बायको आहे ती. जान्हवी अनिल आपटे. ती गोड वाटतं नाही ऐकायला देखील. अहो आमच्या जानूला देवाचं भारी वेड आहे. अहो लग्न झाल्यानंतर सासरच्यांचं सगळं चांगलं व्हावं म्हणून तिला जॉब करायचंय. 10,000 मंत्र म्हणणारे म्हणे. येईलच आता. आणि हो महेशरावांनाही नमस्कार सांगा. खोटेपणावर आधारलेले संबंध फार काळ टिकत नाहीत कला. मग काय सांगू त्यांना? त्या मनीषने केलेल्या भानगडी निस्तरत बसलीये म्हणून सांगू? एक तर तो मनीष त्यांना आवडत नाही आणि त्यात हे असं पुन्हा काहीतरी सांगितलं म्हणजे उगाच संशयाला जागा नाही का? हो आपली मुलगी निर्मळ आहे, आपल्याला माहित आहे. त्यांना कुठे माहितीये? तुम्हाला नाही कळायचं. जरा अक्कल हुशारीनेच वागलं पाहिजे संसार चालू ठेवायचा म्हणजे. ज्या संसारात विश्वास नसतो ना तिथे अक्कल हुशारीचा उपयोग होत नाही. म्हणजे शेवटी तुम्हाला मलाच बोलायचं असतं. काय रे, हा टॅक्सीचे पैसे दिलेस म्हणजे काय विकत घेतलंस काय आम्हाला? जान्हवी कुठे? वाजले किती बघ. अरे आहे कुठे ती? जावई बापूंचा पण फोन येऊन गेला. त्यांना काय सांगू मी आता? जान्हवीची तब्येत बरी नाहीये. मला वाटलंच होतं तिला बरं वाटत नाहीये म्हणून. लाव फोन लाव तिला, बोलूया तिच्याशी. नाही काका, ती झोपली असेल आता. माझं बोलणं झालंय तिच्याशी. मनीष चल जाऊया आपण. तुम्ही कुठे निघालात आता? जान्हवीकडे. पण ती आहे कुठे? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय तिला. शिवानी, हा शिवानी आहे बरोबर तिच्या. हा आणि मी पण चाललोय आता हॉस्पिटलमध्ये लगेच. हे बघ मनीष, हे जे काही झालंय ते सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे याचा सगळा खर्च तुला द्यावा लागेल. आम्ही एक दमडी देणार नाही. देणार नाही म्हणजे काय? मुलगी आहे ती माझी, तिने कमावलेला पैसा येतो या घरात. पण तो टिकतो का घरात? 20 तारखेला भाजीसाठी पैसे नसतात. माझं घर मी कसं चालवते मलाच माहिती. तुम्ही खर्चाची काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते. बघतो म्हणजे काय? तुलाच बघायला लागेल. हो पण आता निघू का? हो ये. आणि मला लगेच कळव काय झालंय ते. नक्की कळवतो काका, येतो. माझं ऐकतं कोण? सावत्र आहे ना मी, म्हणजे मी छळच करणार. इथे कातड्याचे जोडे करून घातले ना तरी ते बोचणारच. बाप लेक अगदी दोघेही सारखेच. हिला झाकावं आणि ह्यांना उघडावं. व्यवहार म्हणून नाही, आणि सगळे व्यवहार करणार ते नुकसानीचेच. झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.